गणेशपूरमध्ये आहे आणि यांच्या घरी साप आलाय. कसं काय दिसलं तुम्हाला ते काय करत असताना? हो रात्रीच मी झोपलेलो मी इथं ते इतकं दिसलं मला. मग रात्रभर जागे आहे तुम्ही? होय बरं 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 ठीक आहे. आता बघू शकता. आणि अजून एक साप आहे ना तुमच्या इथं टँक मध्ये पडलेला. टँक मध्ये छोटा आहे. टँकमध्ये छोटा इथं बघू शकता हा ट्रिंकेट आहे आणि विषारी अजिबात नाही. आणि असा किचन रूम आहे बघू शकता. किचनच्या खिडकीमध्ये असा येऊन बसलाय. आणि अजून एक साप आहे तो टँक मध्ये पडलाय. म्हणजे एकाच वेळेला 2 साप त्यांच्या घरी आलेत. ठीक आहे आपण आता ह्याला पकडूया आधी. बघू शकता किती सुंदर माउंटन ट्रिंकेट आहे. पर्वतीय आभूषित साप याला म्हणतात. ट्रिंकेट फार सुंदर आणि शांत स्वभावाचा साप असतोय. थोडासा त्याला राग वगैरे आला तर असा एस आकार करतोय आणि चावायला येतोय. पण हा बिनविषारी साप आहे. काही धोका नाहीये. हे बघा कसा करतोय चावण्यासाठी. तर माउंटन ट्रिंकेट का म्हणतात पहाडी इलाक्यामध्ये वगैरे हा साप जास्त प्रमाणात येतो. दुर्मिळ साप आहे. पण गणेशपूर एरिया आहे बेळगावची. जर नागरिक कोण बघत असेल तर गणेशपूरमध्ये हा साप मिळालेला आहे. आपण याला आता सरळ पॅक करूया. याला धामण सापानंतर जास्त उंदरं खाणारा साप कोणता आहे तर हा साप. तस्कर ह्याला का नाव पडलंय? उंदराची तस्करी करतो म्हणतात. म्हणजे उंदीर जास्त प्रमाणात खातो त्यामुळे याला तस्कर नाव पडलंय. आणि आभूषित साप याला का म्हणतात हिंदीमध्ये? कारण एखाद्या अलंकाराप्रमाणे त्याच्यावरती डिझाईन असते. तुम्ही बघू शकता फार सुंदर डिझाईन त्याच्यावरती असते. त्यामुळे त्याला पर्वतीय आभूषित साप सुद्धा याला म्हणतात. पण आता अजून एक साप आहे तो त्यांच्या टँक मध्ये पडलाय. तो सुद्धा पकडूया आपण. आता ह्याला आता आम्ही पॅक करूया पहिला. थांबले